नमस्कार मित्रांनो, दिव्यबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण थोड्या वेळापूर्वी या शेतातल्या गव्हाचा व्हिडिओ बघितला. आता आपण आमच्या हळदीचा व्हिडिओ बघत आहात. ही हळद आम्ही 10 जूनच्या आसपास पेरली होती. आता आपण तिथे बघत आहात. माझं पहिलं वर्ष होतं बेडवरती लावण्याचा, तर थोडा अंदाज नाही आला. त्याच्यामुळे इथे एका बेडवर एकच हळदीचं आपण बेणं लावलं होतं. ही हळद साधारणतः 15 फेब्रुवारीच्या दरम्यान काढायला येईल. आता याचं पाणी आपण बंद केलेलं आहे. आपण बघू शकता, आम्ही कुठल्याही पद्धतीचे केमिकल्स याच्यात वापरत नाही, तणनाशक वापरत नाही. पूर्ण आणि पूर्ण घनजीवामृतावरची ही हळद आहे. आणि याच्यामध्ये कीटनाशकाचा यावर्षी फक्त एकच फवारा घेतला, आणि तोही निमअर्काचा. तोही आम्ही कडुनिंबाची 10 किलो पानं 10 लिटर गोमूत्रामध्ये त्याला उकळून 5 लिटर होईपर्यंत त्याला उकळू दिलं, आणि त्याचाच फक्त फवारा घेतला. आपण बघू शकता, ही हळद आपल्या दुकानामध्ये गुढीपाडव्यापासून विकायला उपलब्ध होईल. ज्या शेतकऱ्यांना हळदीचं बेणं हवं असेल, जे विषमुक्त शेती करतात त्यांनाच बेणं विकण्यात येईल, त्यांनी कृपया आम्हाला संपर्क करावा. आपण कॉमेंटमध्ये लिहावं. मग आपल्यासोबत पुढचं, आपला नंबर कॉमेंटमध्ये टाकल्यानंतर आपल्यासोबत पुढचं बोलणं करता येईल. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेली हळद आहे. आपण या बोर जंगलला लागून आहोत. हे इकडे आपण जंगल बघू शकता. पूर्ण एका बाजूला जंगल, तर त्याच्याच विरुद्ध दिशेला पूर्ण तलाव आहे आपल्या इथे. आपण बघू शकता. आता तुम्हाला इथून किती तलाव दिसतो बघूया आपण. तो समोर जे मैदानासारखं दिसतंय ते तलाव आहे. ते पूर्ण तलाव आहे. पाण्याचा आपल्याकडे मुबलक साठा आहे. या शेतामध्ये 3 विहिरी आहेत. तलावाच्या शेजारी विहिरी आहेत, त्यामुळे उन्हाळ्यात प्रॉब्लेम होत नाही. पण मी माऊली कापसेंच्या सांगण्याप्रमाणे इथे बिलकुल 20 फेब्रुवारीच्या अगोदर नांगरटी करून माझं उन्हाळी पीक हे माझ्या जमिनीला ऊन देणं हे असणार आहे. आणि याच हळदीच्या बाजूला आचार्य देवव्रत यांनी सांगितल्याप्रमाणे गहू, चणा आणि मोहरी. गहू साधारणतः 20 एप्रिलकडे अवेलेबल होईल शॉपमध्ये, आणि हळद जी आहे ती गुढीपाडव्याला आपल्या दुकानात उपलब्ध राहील. तर आपले ऑर्डर नोंदवण्यासाठी आमच्या दिव्यबंधू शॉपशी संपर्क करावा. धन्यवाद.